मागच्या 3 वर्षांमध्ये युक्रेननं जर रशियाला झुंजवत ठेवलं असेल तर त्यामध्ये एक महत्वाचं कारण होतं अमेरिकेचा युक्रेनला लाभलेला आर्थिक त्याचबरोबर सामरिक पाठिंबा। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं एक प्रकारे इंडिकेशन्स दिलेले आहेत की रशियाशी चर्चा करून एक प्रकारे युक्रेनला एक पाऊल मागे घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासन बाध्य करणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता युक्रेनची सारी दारोमदार ही युरोपियन राष्ट्रांवर आहे। पॅरिसमध्ये झालेल्या नाटो सदस्य राष्ट्रांच्या सभेमध्ये एक प्रकारे युक्रेनला सपोर्ट देण्यामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता आली नाही। एका बाजूला युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटननं बूट ऑन ग्राउंड म्हणजेच थोडक्यात युक्रेनमध्ये आपले सैन्य धाडण्याची तयारी दाखवली, त्याला काहीसा पाठिंबा हा फ्रान्सनं दिला, तर दुसऱ्या काही युरोपियन राष्ट्रांनी त्यामध्ये महत्वाचा समावेश म्हणजे पोलंड, जर्मनी, त्याचबरोबर नाटो सदस्य राष्ट्र असणाऱ्या तुर्कीनं याला विरोध केला। म्हणजेच युरोपियन युनियनच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा युक्रेनला सपोर्ट करण्याच्या संबंधानं एक प्रकारे एकवाक्यता नाही आणि याच्याच अनुषंगानं भविष्यामध्ये युक्रेनचं भवितव्य हे अत्यंत अवघड होणार आहे। रशियानं स्पष्टपणे कंडिशन टाकलेली आहे की जर युद्धबंदी करायची असेल तर युक्रेननं आपलं सैन्य सामर्थ्य वाढवू नये, त्यांनी नाटो सदस्य राष्ट्र होऊ नये आणि कुठलंही विदेशी सैन्य हे युक्रेनच्या भूमीवर त्या ठिकाणी स्थापित करू नये। या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये युक्रेनची परिस्थिती ही आणखीन अवघड होणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या परिस्थितीचा कसा अमेरिकेच्या अनुषंगानं फायदा करून घेता येईल, कशा प्रकारे एक प्रकारे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये सख्य वाढवून अमेरिकेचा पूर्ण फोकस हा चायना विरुद्ध करता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि याच्या अनुषंगाने विचार केला तर कुठेतरी युक्रेनसाठी लूज लूज अशीच परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे